सोमवारी जेजुरीमध्ये चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। लाखो भाविक या ठिकाणी या उत्सवानिमित्त दाखल होत असतात। दुपारी 12 नंतर देवाची पूजा करून या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने वांग्याचे भरीत म्हणजेच बाजरीची भाकरी असा देवाला नैवेद्य दाखवून या उत्सवाची सांगता होत असते। या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांना देखील हा नैवेद्य दिला जातो। षडरात्र उत्सवाची चंपाषष्ठीने सांगता होत आहे। खंडोबाला वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दिला जातो। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होत आहे आणि या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे देवाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं। या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी वांग्याचं भरीत या ठिकाणी केलं जातं आणि वांगे जे आहे ते या ठिकाणी कापण्याचं काम या कर्मचाऱ्याकडून सुरू आहे आणि त्याचबरोबर भाविकांना देखील या वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य देखील या ठिकाणी दिला जातो। या ठिकाणी भाविक देखील हा नैवेद्य घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत या उत्सवाच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांना या ठिकाणी नैवेद्य दिला जातो। या ठिकाणी विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याशी याबाबत माहिती जाणून घ्या। आज नैवेद्य दिला जातो, काय नेमकं महत्त्व आहे? आज चंपाषष्ठी निमित्त खंडेरायाला त्यांचा आवडता भरीत आणि रोडगा, भरीत म्हणजे वांग्याचं भरीत आणि रोडगा म्हणजे बाजरीची छोटी रोटी असते गोल, त्याला भरीत आणि रोडगा म्हणतात आणि त्याबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो व तो तळी भंडारा केल्यानंतर त्या नैवेद्य दाखवून देवाला आपल्या ड्युटी बुदलीने ओवाळून आपल्या घरातील घट हे उठवले जातात। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, जेजुरी।